6. जगविख्यात जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने शोधलेल्या फ्लॉजिस्टन विरहित हवेस ऑक्सिजन असे नाव दिले. हेनरी कॅव्हेंडिश यांनी शोधून काढलेला वायू हा हायड्रोजन असल्याचे लॅव्हाजिये यांनी स्पष्ट केले. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन पासून बनले आहे हे सिद्ध केले. ज्वलनात पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो हे सिद्ध केले. 18. रॉबर्ट हुक इ. 1635 ते 1703 पेशीचा शोध लावला. घड्याळात वापरण्यात येणारी स्प्रिंग शोधली. पदार्थाला ज्या प्रमाणात जोर लावला जातो त्या प्रमाणात तो ताणतो असे प्रतिपादन केले. 19. विल्यम हार्वे इ. 1578 ते 1657 रक्ताभिसरणाचा ब्लड सर्क्युलेशन शोध लावला. 20. अँटोन व्हॅन ल्युवेनोक इ. 1632-1723 या डच शास्त्रज्ञाने सूक्ष्मदर्शिकचा मायक्रोस्कोप शोध लावला. सूक्ष्म जंतू विज्ञानाचा पाया घातला. 21. एम.जे. शिल्डन व थिओडोर श्वान सर्व वनस्पती पेशीपासून बनलेल्या असतात आणि पेशी हा सजीवाचा मूलभूत घटक आहे असा सिद्धांत मांडला. 22. रॉबर्ट ब्राउन इ. 1773 ते 1858 पेशीतील केंद्रकाचा शोध लावला. 23. कार्ल लिनियस इ. 1707-1778 आधुनिक वनस्पतीशास्त्राचा जनक म्हणून प्रसिद्ध. वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण केले. सजीवांसाठी वैज्ञानिक द्विनाम पद्धती विकसित केली. 24. जोसेफ प्रिस्टले इ. 1733-1804 प्राणवायूचा शोध लावला. वनस्पती सूर्यप्रकाशापासून अन्न निर्मिती करतात असे प्रतिपादन केले. सर्व सजीव प्राणवायू शिवाय जगूच शकत नाही असे प्रतिपादन केले. 25. बेंजामिन फ्रँकलिन इ. 1706-1790 आकाशातील ढगातील वीज आणि प्रयोगशाळेत तयार केली जाणारी वीज ही एकाच विजेची रूपे आहेत हे प्रतिपादन केले. 26. मायकेल फॅरेडे इ. 1791-1837 विद्युत व चुंबकावर संशोधन करून विद्युतचुंबकाचा शोध लावला. विद्युतजनित्र डायनामोचा शोध लावला. 27. लामार्क 1744 ते 1829 वनस्पतीशास्त्रज्ञ व प्राणीशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध. प्राण्यांचा अभ्यास करून त्यांच्या उत्क्रांतीविषयी मत मांडले. काळाच्या ओघात प्राण्यांच्या शारीरिक अवयवांच्या रचनेत जे बदल घडून येतात ते बदल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले जातात. तसेच प्राणी आपल्या ज्या अवयवांचा सातत्याने वापर करतात तो अवयव विकसित होतो आणि एखाद्या अवयवाचा त्याने अजिबात वापर केला नाही तर तो अवयव त्याचे कार्य हळूहळू विसरून नष्ट पावतो असे मत या शास्त्रज्ञाने मांडले. 28. W.C. रॉएंटजेन इ. 1845 ते 1923 क्ष किरणांचा एक्स-रे शोध लावला. 29. लुई पाश्चा 1822 ते 1895 16. पाश्चरीकरण पाश्चरायझेशन हे दूध निर्जंतुक करण्याचे तंत्र शोधले. रोगास कारणीभूत सूक्ष्मजंतू असतात हे सिद्ध केले. रेबीजची लस शोधली. 30. रॉबर्ट कॉक्स 1843 ते 1910 कॉलरा व क्षयरोगाचे जंतू शोधून या रोगावरील प्रतिबंधक लस शोधली. 31. एडवर्ड जेन्नर इ. 1749-1823 लसीकरणाचे जनक म्हणून जगप्रसिद्ध असलेले शास्त्रज्ञ. डेवी स्मॉल पॉक्स या रोगावरील लस शोधली. 32. आल्फ्रेड नोबेल 1833 ते 1896 डायनामाइट या स्फोटकाचा शोध लावला. या शोधातून मिळविलेल्या संपत्तीतून दरवर्षी जागतिक प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार विविध क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो. 33. डॉक्टर साल्क पोलिओ रोगावरील लस शोधली. 34. डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे डिसेंबर 1967 मध्ये जगातील पहिली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. 35. अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा अँटीबायोटिक मोल्ड पेन्सिलियम पासून शोध लावला. 36. फ्रेडरिक बँटिंग मधुमेह या रोगावरील औषध इन्सुलिनचा शोध लावला. 37. अलेक्झांडर ग्रॅहम बेल टेलिफोनचा शोध लावला. 38. दत्ता जीवनसत्वांचा शोध लावला. 39.
मेरी क्युरी व पेरी क्युरी. पिचब्लेंड या खनिजापासून मूलद्रव्याचा शोध लावला ज्याचे नाव रेडियम असे आहे व तो किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. 40. थॉमस अल्वा एडिसन. विजेचा दिवा व ग्रामोफोनचा शोध लावला. 41. हेनरी बेक्वेरेल. युरेनियमच्या संयुगातून निर्माण होणाऱ्या अल्फा, बीटा व गॅमा किरणांचा शोध लावला. 42. महर्षी कनाद. इ.स. पूर्व 6वे शतक. द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यास परमाणु असे नाव दिले. परमाणु हा अनाशवंत असतो असे सांगितले. 43. आर्यभट्ट पहिला. इ.स. 476 ते 520. प्राचीन भारतातील प्रसिद्ध गणितशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होय. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना सर्याभोवती फिरते असे प्रतिपादन केले. यांनी पायाची किंमत 3,1416 सांगितली. आर्यभट्टीय किंवा आर्य सिद्धांत हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ए 3,14 वराहमिहिर. इ.स. 5वे शतक. भारतातील प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी गणित खगोलाचा अभ्यास केला. यांनी ग्रीक शास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या खगोलीय संशोधनाचा अभ्यास करून आपले मत पंचसिद्धांतिक या ग्रंथात मांडले. 45. ब्रह्मगुप्त. इ.स. 598 ते 665. प्रसिद्ध गणित व ज्योतिषशास्त्रज्ञ. यांनी बीजगणिताचा वापर ज्योतिषशास्त्रात प्रथम केला. ब्रह्मस्फुट सिद्धांत हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. 46. आर्यभट्ट दुसरा. इ.स. 10वे शतक. गणित व ज्योतिष या शास्त्रांचे अभ्यासक होते. महासिद्धांत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 47. भास्कराचार्य. 1114 ते 1175 इ.स. ज्योतिषशास्त्रज्ञ व गणितशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध. सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला. 48. सुश्रुत. इ.स. 5वे शतक. भारतातील प्रसिद्ध वैद्यकशास्त्रज्ञ होते. जगातील पहिले शल्य चिकित्सक सर्जन होय. सुश्रुतसंहिता हा ग्रंथ लिहिला. 49. वाग्भट. 6वे शतक इ.स. प्रसिद्ध वैद्यकशास्त्रज्ञ होते. अष्टांगहृदय संहिता हा त्यांचा ग्रंथ आहे. 50. चरक. इ.स. 2रे शतक. वैद्यकशास्त्रात मोलाची कामगिरी केली. प्रसिद्ध वैद्यकशास्त्रज्ञ होते. चरकसंहिता हा वैद्यकशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. 51. नागार्जुन. 2रे शतक इ.स. धातुशास्त्र व रसायनशास्त्राचे अभ्यासक होते. यांना भारतीय रसायनशास्त्राचे जनक असेही म्हणतात. सिद्धनागार्जुन. रसायनशास्त्र हा ग्रंथ लिहिला. 52. जगदीशचंद्र बोस. 1858 ते 1937. वनस्पतींना संवेदना असतात हे सिद्ध केले. 53. प्रफुल्लचंद रे. 1859 ते 1944. इंडियन स्कूल ऑफ केमिस्ट्रीचे संस्थापक. नायट्राइटस नत्र रसायने. मर्क्युरस नायट्राइट वेगळे करण्यात यश. अमोनिया नायट्राइट तयार केले. भारतीय रसायनशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ लिहिला. 54. चंद्रशेखर व्यंकट रमण. 1888-1970. रमण इफेक्ट या त्यांच्या शोधासाठी त्यांना 1930 चे नोबेल पारितोषिक मिळाले. फेब्रुवारी 28 हा त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात. धातूतील विद्युत प्रवाह, धातूचे चुंबकीय गुणधर्म, धातू व वाद्यातील कंपने यावर संशोधन कार्य केले. 55. एस.एन. बोस. 1894 ते 1974. बोसॉन या अणूतील प्राथमिक कणांचा शोध लावला. ऊर्जापुंज, एनर्जी क्वांटम व संख्याशास्त्र यावर संशोधन केले. 56. मेघनाद शा. 1893 ते 1956. थर्मलायझेशनची उपपत्ती, सिद्धांत प्रसिद्ध केली. 57. डॉक्टर होमी जहांगीर भाभा. 1909 ते 1960. टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे मुंबई प्रमुख होते. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष. भारतात अणुभट्टी स्थापन करण्यात यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून त्यांना भारतीय अणुशक्तीचे जनक असे म्हणतात.
58 हरगोविंद खुराणा 1922 ते 1995 सिंथेटिक जिन तयार केले. यासाठी 1968 चे नोबेल पारितोषिक मिळाले. 59 सुब्रमण्यम चंद्रशेखर 1919 ते 1995 चंद्रशेखरचं लिमिट या त्यांच्या खगोलशास्त्रीय सिद्धांतास 1986 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 60 बिरबल साहनी प्रसिद्ध भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ, वनस्पतीच्या पानांच्या संरचनेसंबंधी संशोधन कार्य केले. विविध वनस्पतींचा शोध लावला. 61 श्रीनिवास अय्यंगार रामानुजन 1887 ते 1920 अलौकिक गणिती विद्या लाभलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गणिती म्हणून प्रसिद्ध. गणितातील विविध सिद्धांताचा शोध. त्यांच्या कमी वयातील निधनामुळे त्यांचे गणितातील संशोधन अपूर्ण राहिले, जे त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केले. 62 डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम 1931 ते 2015 भारताच्या क्षेपणास्त्र संशोधनात मोलाचा वाटा. पृथ्वी, अग्नी, त्रिशूल या क्षेपणास्त्रांचे शिल्पकार व भारतीय क्षेपणास्त्राचे जनक, मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध. अवकाशशास्त्रज्ञ व अणुशास्त्रज्ञ. 63 डॉक्टर जयंत नारळीकर प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, स्थिर विश्वाचा सिद्धांत मांडला. 64 डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर चुंबकीय रसायनशास्त्रात महत्त्वाचे संशोधन व भर घातली. 65 डॉक्टर राजा रामण्णा प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पोखरण अणुस्फोट पहिला 1974 चे करते धरते. 66 सॅम पित्रोदा भारतातील माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे जनक. 67 डॉक्टर यू.आर. राव ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ, वैश्विक किरणांबाबत महत्त्वाचे संशोधन केले. 68 डॉक्टर के. कस्तुरीरंजन ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ. 69 जी. माधवन नायर ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ. 70 डॉक्टर एस.ए. शिवकुमार ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ. 71 डॉक्टर टेसी थॉमस अग्नी प्रकल्पाच्या महिला शास्त्रज्ञ, अग्निपुत्री मिसाईल वुमन ही ओळख. महत्त्वाचे शोध व संशोधक. शोध संशोधक लसीकरण एडवर्ड जेन्नर. इन्सुलिन फ्रेडरिक बेंटिंग. पेनिसिलिन प्रतिजैविक अलेक्झांडर फ्लेमिंग. कॉलऱ्याचे जंतू रॉबर्ट कॉक. पोलिओची लस डॉक्टर साल्क व साबिन. टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅहम बेल. रेडियम पेरी क्युरी व मेरी क्युरी. डायनामाइट अल्फ्रेड नोबेल. सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप लेव्हनहॉक. विजेचा दिवा थॉमस अल्वा एडिसन. क्ष किरण डब्ल्यू.सी. रोंटजेन. पाश्चरायझेशन लुई पाश्चर. रेबीज लस लुई पाश्चर. पेशी रॉबर्ट हुक. रक्ताभिसरण विल्यम हार्वे. डायनॅमो मायकेल फॅरेडे. सायकल मॅकमिलन. विमान राईट बंधू. देवीची लस एडवर्ड जेन्नर. रेडिओ मार्कोनी. टाइपरायटर शोल्श. फाउंटन पेन वॉटरमन. नोबल पीएल. डिझेल इंजिन रुडॉल्फ डिझेल. ऑक्सिजन जोसेफ प्रिस्ले. सिंथेटिक जीन्स डॉक्टर हरगोविंद खुराणा. वाफेचे इंजिन जेम्स वॅट. रिव्हॉल्वर सॅम्युअल कोल्ट. अंधांसाठी लिपी लुईस ब्रेल. रक्तगट कार्ल लँडस्टेनर. हृदयरोपण ख्रिश्चन बर्नार्ड. फॉस्फरस ब्रॅड. हायड्रोजन हेनरी कॅव्हेंडिश. टायर डनलॉप. किरणोत्सारिता हेनरी बेक्वेरेल.
हायड्रोजन, हेनरी कॅव्हेंडिश, टायर, डनलॉप, किरणोत्सारिता, हेनरी बेक्वेरेल, स्टेथोस्कोप, रेनेल लँग, टेलिव्हिजन, जॉन बेयर्ड, क्षयाचे जंतू, रॉबर्ट कॉक, ग्रामोफोन, थॉमस अल्वा एडिसन. सहाशे 18 दुर्बीण, शक्ती कमी होणे, सूर्य 18 दुर्बीण, गॅलिलिओ, शक्ती कमी होणे, वोल्ट, सूर्यमाला, कोपर्निकस, ट्रॅक्टर, जॉन फ्रॉलिच, पाणबुडी, बुशनेल, इलेक्ट्रॉन, जे थॉम्सन, मशीन गन, जेम्स पास्कल, वायूचा नियम, रॉबर्ट बॉयले, आगबोट, रॉबर्ट फुलटन, लिफ्ट, अलेशा ओटेस, घड्याळ, ख्रिश्चन हायगेंज, बॅरोमीटर, टॉरिशेली, टेप रेकॉर्डर, पोल्सन, सुरक्षा दिवा, हम्फ्रे डेव्ही, केंद्रक, रदरफोर्ड, हायड्रोजन बॉम्ब, एडवर्ड ट्रेलर, क्लोरोफॉर्म, सिम्पसन व हॅरिसन, अणुबॉम्ब, ऑटो हॅन, मोटार, फोर्ड, जीवनाच्या सारात, फंक, हॅपकिन, वॉशिंग मशीन, हार्ले कंपनी, स्वदेशी विमान, कॅ, अमोल यादव, गॅस लाइटिंग, मर्डॉक, केस्कोग्राफ, जगदीश चंद्र बोस, भूकंपशास्त्र, जॉन मेलोन, जेट इंजिन, व्हीटल, प्रिंटिंग प्रेस, जोहान गुटेनबर्ग, नायलॉन, कॅरोथर्स, शिवणयंत्र, उर्फ हार्वे, संगणक प्राथमिक, चार्ल्स बॅबेज, संगणक साधा, वेनबुश आणि शाल, संगणक इलेक्ट्रॉनिक, जॉन एकहार्ट आणि जॉन मॉकली, सुपर कॉम्प्युटर, वॅन टॅसेल, लॅपटॉप, बिल मॉग्रज, इंटरनेट, ली प्लॉयडर. इंटरनेट, ली प्लायडर, ई मेल, रॅटो मॅलिसन, आयसी, जॅक किल्बी, बीट, क्लेड शॅनन, बायनरी पद्धत, वॉर्नर ह्यूमन, डोमेन नेम, पॉल मॉक, संगणक विषाणू, जोव न्यूमन, मोबाईल, मार्टिन कूपर. 619 बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी, सातोशी नाकामोटो, विज्ञानविषयक बाबी व त्यांचे जनक, घटक, भारतीय क्षेपणास्त्राचे जनक, शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरणाचे जनक. विज्ञानविषयक बाबी व त्यांचे जनक, घटक, जनक, भारतीय क्षेपणास्त्राचे जनक, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरणाचे जनक, कार्ल लिनियस, रसायनशास्त्राचे जनक, रॉबर्ट बॉईल, लसीकरणाचे जनक, एडवर्ड जेन्नर, आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचे जनक, गॅलिलिओ गॅलिली, गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे जनक, सर आयझॅक न्यूटन, तर्कशास्त्राचे जनक, एरिस्टॉटल, आधुनिक रसायनशास्त्राचे जनक, लॅवाजिये, सापेक्षतावादाचे जनक, सर अल्बर्ट आइन्स्टाईन, पाश्चरीकरणाचे जनक, लुई पाश्चर, मनोविश्लेषणाचे जनक, सिगमंड फ्रॉइड, भौतिकशास्त्राचे जनक, अल्बर्ट आइन्स्टाईन, भारतीय रसायनशास्त्राचे जनक, नागार्जुन, भारतीय संगणक कंपनीचे जनक,
डॉक्टर विजय भटकर, भारतीय अणुविज्ञानाचे जनक. डॉक्टर होमी भाभा, नवलक्रांतीचे जनक. वर्गीस कुरियन, जागतिक हरितक्रांतीचे जनक. नॉमन बोरलॉग डॉक्टर, भारतीय हरितक्रांतीचे जनक. डॉक्टर एम एस स्वामीनाथन, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. दादासाहेब फाळके, भारतीय उद्योगांचे जनक. जमशेदजी टाटा, लॉगेरिदमचे जनक. जॉन नेपियर, अनुवंशशास्त्राचे जनक. मेंडेल, औषधशास्त्राचे जनक. हिपोक्रेटस, जीवाणुशास्त्राचे जनक. रॉबर्ट कॉक, वनशेतीचे जनक. रसेल स्मिथ, कृत्रिम मोती संवर्धनाचे जनक. कोकीची मिकीमोतेला, मानवी भूगोलाचे जनक. विडाल डी ला प्लाश, समुद्रशास्त्राचा जनक. मॅथ्यू फॉन्टेन मॉरी, कृत्रिम बुद्धिमत्ता. जॉन मॅकवर्थी. शास्त्रज्ञ व त्यांचे ग्रंथ. शास्त्रज्ञ ग्रंथ. स्टीफन हॉकिंग, काळाचा संक्षिप्त इतिहास. वराहमिहिर, पंचसिद्धांतिक वाराही संहिता. कानद, वैशेषिक दर्शन. आर्यभट्ट दुसरा, महान सिद्धांत. आर्यभट्ट पहिला, आर्य सिद्धांत. लग्नाचार्य, वेदांग ज्योतिष. चांद सूत्र, पिंगलाचार्य. ब्रह्मस्फुट सिद्धांत, ब्रह्मगुप्त. रिइन्वेटिंग इंडिया, डॉक्टर रघुनाथ माशेलकर. किमयागार, अच्युत गोडबोले. तंत्रज्ञानाचा किमयागार स्टीव्ह जॉब्स. हेमंत लागवणकर, द प्रिन्सिपिया. सर आयसेक न्यूटन, ओरिजिन ऑफ स्पीसीज व डिसेंट ऑफ मॅन. चार्ल्स डार्विन, नोम ऑर्गॅनम ऑन दी ॲडव्हान्समेंट ऑफ लर्निंग न्यू ॲटलांटिस. फ्रान्सिस बेकन, दी सेप्टिकल केमिस्ट. रॉबर्ट बॉईल, कार्ल लिनियस. क्रिटिका बोटॅनिका. नागार्जुन, सिद्ध ना. रॉबर्ट बॉईल, दी सेप्टिकल केमिस्ट. कार्ल लिनियस. क्रिटिका बोटॅनिका. रॉबर्ट बॉईल, दी सेप्टिकल केमिस्ट. कार्ल लिनियस. क्रिटिका बॉटनिका. नागार्जुन, सिद्ध नार्जुन रसिकित्सा. सुश्रुत, सुश्रुत संहिता. चरक, चर्क संहिता. वाग्भट, अष्टंग हृदय संहिता. रॉजर बेकन, ऑप्समॅजस. थिओफ्रेटस, वनस्पतींचा इतिहास. ॲरिस्टॉटल, प्राणीसृष्टीचा इतिहास. युक्लिड, एलिमेंट्स ऑफ जिओमेट्री. हिरो, यांत्रिक वायुविद्या. मिल, प्लिनी. सिस्टीम ऑफ लॉजिक. टोलेमी, नॅचरल हिस्ट्री. विलियम गिल्बर्ट, अल्माजेस्ट. अंड्रिया वेसिलियस. डी मॅग्नेटी. अर्नेस्ट रुदरफोर्ड. डिह्युमिनी कार्पोरिस फॅब्रिका. जॉन डाल्टन. रेडिओ ॲक्टिव्हिटी. भास्कराचार्य.
स्टार न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी सिद्धांत शिरोमणी सूर्य सिद्धांत माधवकर आचार्य माधवनिदान शारंगधर शारंगधर संहिता वात्सायन कामशास्त्र एडवर्ड डी बोनो टेक्नॉलॉजी टुडे ॲसिमोव गाईड टू सायन्स डॉक्टर जयंत नारळीकर आकाशाशी जडले नाते द सायंटिफिक एज प्रफुल्लचंद रे भारतीय रसायनशास्त्राचा इतिहास मॅथ्यू फॉन्टेन मॉरी फिजिकल जिओग्राफी ऑफ द सी मिशेल फुको आर्किओलॉजी ऑफ नॉलेज 62 उपकरणे व त्यांचे उपयोग उपकरणे उपयोग थर्मामीटर शरीराचे तापमान मोजणे हायग्रोमीटर हवेचा दमटपणा मोजणे ऑडिओमीटर ध्वनीची तीव्रता मोजणे सिस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता मोजणे पाश्चरायझर दूध निर्जंतुक करणे नॅचरल रडार अंडी उबवणे लायसिमीटर आकाशातील वस्तूची दिशा स्थान दर्शविणे उपकरणे व त्यांचे उपयोग उपकरणे उपयोग उपकरणे व त्यांचे उपयोग उपकरणे उपयोग थर्मामीटर शरीराचे तापमान मोजणे हायग्रोमीटर हवेचा दमटपणा मोजणे ऑडिओमीटर ध्वनीची तीव्रता मोजणे सिस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता मोजणे पाश्चरायझर दूध निर्जंतुक करणे नॅचरल अंडी उबवणे रडार आकाशातील वस्तूची दिशा स्थान दर्शविणे लायसिमीटर पर्णोत्सर्जन मोजणे बॅरोमीटर हवेचा दाब मोजणे जिओफोन कंपन पद्धतीने जमिनीतील पाण्याचा शोध ओडोमीटर वाहनाचा वेग मोजणे लॅक्टोमीटर दुधाची घनता किंवा शुद्धता मोजणे अल्टिमीटर समुद्रसपाटीपासूनची उंची मोजणे फॅथोमीटर समुद्राची खोली मोजणे ॲनिमोमीटर वाऱ्याचा वेग मोजणे कॅलरीमीटर उष्मांक मोजणे ॲमीटर विद्युत प्रवाह मोजणे स्टेथेस्कोप हृदयाची स्पंदने ऐकणे नोबल फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजणे स्फिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजणे मायक्रोमीटर सूक्ष्म अंतर मोजणे मायक्रोस्कोप सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे पायरोमीटर उच्च तापमान मोजणे डायनामो विद्युत जनक रेनगेज पर्जन्य मापन करणे संगणक दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्य करणे न्यूट्रॉन प्रोब जमिनीचा ओलावा मोजणे ग्रामंडल लाकूड वगैरे घासणे ग्रामंडल लाकूड वगैरे घासणे क्रोनोमीटर जहाजावरील घड्याळ शेकर द्रव व घन पदार्थ मिसळविणे थर्मोस्टॅट तापमान नियंत्रित करणे तानकाटा शक्ती व बल मोजणे हायड्रोमीटर द्रवाची घनता मोजणे वातकुक्कुट वाऱ्याची दिशा ठरविणे आयसी सेक्टंट जल पब्लिकेशन्स दोन वस्तूंतील कोणात्मक अंतर मोजणे सॉयफन पंपाशिवाय पाणी उपसणे पिझोमीटर भूगर्भातील पाण्याची पातळी मोजणे मॅग्नेटोमीटर कंपन पद्धतीने भूगर्भातील पाणी शोधणे पेरिस्कोप
दृष्टिरेषेच्या वरील वस्तू पाहणे. विविध अभ्यासक्रमांची शास्त्रीय नावे. अभ्यास विषय. शास्त्रीय नावे. रक्ताचा अभ्यास. हिमॅटोलॉजी. हृदयाचा अभ्यास. कार्डिओलॉजी. पेशींचा अभ्यास. सायटोलॉजी. हाडांचा अभ्यास. ऑस्टिओलॉजी. स्नायूंचा अभ्यास. मायोलॉजी. मेंदूचा अभ्यास. न्यूरोलॉजी. प्राणी जीवनाचा अभ्यास. झूलॉजी. वनस्पतींचा अभ्यास. बॉटनी. वृक्काचा अभ्यास. नेफ्रोलॉजी. उत्सर्जन संस्थेचा अभ्यास. यूरोलॉजी. डोळ्यांचा अभ्यास. ऑप्थॅल्मॉलॉजी. दातांचा अभ्यास. ओडोंटोलॉजी. शिररचनाशास्त्र. ॲनाटॉमी. शिरक्रियाशास्त्र. फिजिओलॉजी. धातूचा अभ्यास. मेटॅलर्जी. भूगर्भ खनिजाचा अभ्यास. मिनरॉलॉजी. हवामानाचा अभ्यास. मिटिरिओलॉजी. सागराचा अभ्यास. ओशियनॉलॉजी. पुरातत्व वस्तूंचा अभ्यास. आर्किओलॉजी. सजीव व सृष्टी यांचा अभ्यास. इकॉलॉजी. सूक्ष्मजीवांचा अभ्यास. मायक्रोबायोलॉजी. जीवाणूचा अभ्यास. बॅक्टेरियोलॉजी. जीवाणूचा अभ्यास. पृथ्वीचा अभ्यास. जीवाणूचा अभ्यास. पृथ्वीचा अभ्यास. जीवाणूचा अभ्यास. पृथ्वीचा अभ्यास. जीवाणूचा अभ्यास. पृथ्वीचा अभ्यास. जीवाणूचा अभ्यास. बॅक्टेरियोलॉजी. पृथ्वीचा अभ्यास. भूगोल. विषाणूचा अभ्यास. व्हायरोलॉजी. पक्ष्यांचा अभ्यास. पक्षीशास्त्र. पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास. जिओमॉर्फोलॉजी. मानववंशाचा अभ्यास. मानववंशशास्त्र. जनुकांचा अभ्यास. जेनेटिक्स. संख्येचा अभ्यास. स्टॅटिस्टिक्स. खगोलांचा अभ्यास. ॲस्ट्रॉनॉमी. मानवी मनाचा अभ्यास. सायकोलॉजी. कीटकांचा अभ्यास. एंटॅमॉलॉजी. सहाशे 21. वैमानिक. ऊतींचा अभ्यास. सहाशे 21. वैमानिक. ऊतींचा अभ्यास. फलोत्पादन. वैमानिक. 62. ऊतींचा अभ्यास. वैमानिक. हिस्टोलॉजी. फलोत्पादनाचा अभ्यास. पोमोलॉजी. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास. टोपोलॉजी. निरपेक्ष शून्य तापमानास पदार्थाचा अभ्यास. क्रायोजेनिक्स. हस्तलिखितांचा विश्लेषणात्मक अभ्यास. ग्राफोलॉजी. हवेत रोपे उगवण्याचा अभ्यास. एअरोपोनिक. मधमाशी पालनाचा अभ्यास. मधुमक्षिका पालन. उद्यानांचा अभ्यास. फलोत्पादन. फुलांचा अभ्यास. फुलशेती. भाजीपाला शेती. ओलेरिकल्चर. द्राक्षांचा अभ्यास. विटिकल्चर. गांडूळ पालन. गांडूळ. मत्स्य व्यवसाय. मत्स्यपालन. रेशीम किडे पालन. रेशीम शेती. सापांचा अभ्यास. हर्पेटॉलॉजी. विज्ञान निवडा. ॲग्रोनॉमी. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र. ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी. बिरहित फळांचा अभ्यास. पार्थेनोक्रॉपी. शोभिवंत मासे पालन.
ॲक्वाकल्चर, वनसंवर्धन शास्त्र, सिल्व्हिकल्चर, निवडणूक मतदानाचे विश्लेषण, सेफॉलॉजी, चंद्राचा अभ्यास, सेलेनॉलॉजी, ऊर्जा परिवर्तनाचा अभ्यास, थर्मोडायनामिक्स, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन विषयक महत्त्वाच्या संस्था ठिकाणे कोलकाता, पश्चिम बंगाल. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट अँड पब्लिक हेल्थ ऑफ हायजीन, हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई, महाराष्ट्र. नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्ली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी, कोलकाता, पश्चिम बंगाल. नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला, महाराष्ट्र. INS अश्विनी, मुंबई, महाराष्ट्र. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, अहमदाबाद, गुजरात. इंडियन ड्रग लॅबोरेटरी, पुणे, महाराष्ट्र. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ, इन्स्टिट्यूट फॉर राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ, इन्स्टिट्यूट फॉर राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ, नवी दिल्ली. इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च, मुंबई, महाराष्ट्र. पुनरुत्पादन मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूर, राजस्थान. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद, तेलंगणा. आर्मी क्लार्क ट्रेनिंग स्कूल, संभाजीनगर, महाराष्ट्र. इक्रिसॅट संस्था, हैदराबाद, तेलंगणा. इंडियन नेव्हल अकॅडमी, कोची, केरळ. आर्मी पोस्टल सर्व्हिस सेंटर, कामठी, नागपूर कोर. इंडियन मिलिटरी अकॅडमी, महाराष्ट्र. डेहराडून, उत्तराखंड. एअरफोर्स टेक्निकल कॉलेज, जलहल्ली, बंगळूर, कर्नाटक. कॉबेट कॉलेज, महू, मध्य प्रदेश. स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली, महाराष्ट्र. सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय, पुणे, महाराष्ट्र. आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग, पुणे, महाराष्ट्र. एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज, जोधपूर, राजस्थान. कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट, सिकंदराबाद, आंध्र प्रदेश. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, खडकी, पुणे, महाराष्ट्र. एअरफोर्स ॲडमिनिस्ट्रेशन कॉलेज, कोईमतूर, तामिळनाडू. INS हमला, मुंबई, महाराष्ट्र. मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, महू, मध्य प्रदेश. कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर, मुंबई, महाराष्ट्र. INS शिवाजी, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र. एअरफोर्स अकॅडमी, दिंडीगल, आंध्र प्रदेश. एअर डिफेन्स गाइडेड मिसाइल स्कूल, गोपाळपूर, ओडिशा. कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर, सिकंदराबाद, आंध्र प्रदेश. बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओबॉटनी, कोलकाता, बंगाल. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई, तामिळनाडू. रामन रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगळुरू, कर्नाटक. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र, पुणे, महाराष्ट्र. राष्ट्रीय सागर विकास संस्था, पणजी, गोवा. राष्ट्रीय सागर विकास संस्था, पणजी, गोवा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ खगोल भौतिकशास्त्र, बंगळुरू, कर्नाटक. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन, चेन्नई, तामिळनाडू.
इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, बंगळुरू, कर्नाटक. इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बंगळुरू, कर्नाटक. एस.एन. बोस नॅशनल सेंटर, कोलकाता, बंगाल, फॉर बेसिक सायन्सेस. National Academy of Sciences, High Altitude National Academy of Sciences, High Altitude Warfare. National Academy of Sciences, High Altitude National Academy of Sciences, High Altitude National Academy of Sciences, High Altitude National Academy of Sciences, प्रयागराज, उत्तर प्रदेश. 62. High Altitude Warfare School, गुलमर्ग, हिमाचल प्रदेश. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे, महाराष्ट्र. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुड़की, उत्तराखंड. वैज्ञानिक आणि औद्योगिक पुनरावृत्ती परिषद, नवी दिल्ली. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर, चेन्नई, तामिळनाडू. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडियन नॅशनल अकॅडमी, तिरुवनंतपुरम, केरळ. ऑफ इंजिनिअरिंग, नवी दिल्ली. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, कोलकाता, बंगाल. सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट, चेन्नई, तामिळनाडू. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, डेहराडून, उत्तराखंड. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, नवी दिल्ली. नॅशनल मेटॅलर्जिकल लॅबोरेटरी, जमशेदपूर, झारखंड. सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट, लखनऊ, उत्तर प्रदेश. साखर तंत्रज्ञान, कानपूर, उत्तर प्रदेश. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडून, उत्तराखंड. नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, लखनऊ, उत्तर प्रदेश. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली. सोलर फिजिक्स ऑब्झर्वेटरी, कोडाईल, तामिळनाडू. ब्रेल मेमोरियल रिसर्च सेंटर, मुंबई, महाराष्ट्र. भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था, मुंबई, महाराष्ट्र. आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र. निंबकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट, फलटण, सातारा, महाराष्ट्र. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, नवी दिल्ली. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालय भूविज्ञान, डेहराडून, उत्तराखंड. भूकंप सुधारणा केंद्र, कराड, सातारा, महाराष्ट्र. नॅशनल एरोनॉटिक्स लॅबोरेटरी, बंगळूर, कर्नाटक. नॅशनल सेंटर फॉर रेडिओ नॅशनल सेंटर फॉर रेडिओ खगोल भौतिकशास्त्र, पुणे, महाराष्ट्र. सर्वे ऑफ इंडिया, डेहराडून, उत्तराखंड. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ISRO 1969, बंगळुरू, कर्नाटक. न्यू स्पेस इंडिया ली, NSIL 2019, इस्रोची कमर्शियल संस्था, बंगळुरू, कर्नाटक. मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक. सोन्याची शुद्धता, सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात. 100% शुद्ध सोने हे 24 कॅरेटचे असते. सोन्याच्या शुद्धतेवरून सोन्याची किंमत ठरते. शुद्ध सोने नरम, मऊ असते म्हणून दागिने तयार करताना त्यात तांबे किंवा चांदी मिसळतात. शुद्ध सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्क हे चिन्ह
22 दिले जाते। सोने व प्लॅटिनम यांना राजधातू म्हणतात। सोने फक्त आम्लराज मध्येच विरघळते। आम्लराज हे सन्हत हायड्रोक्लोरिक व सन्हत नायट्रिक आम्ल यांचे 3 ते 1 प्रमाणातील मिश्रण असते। सोन्याची शुद्धता कॅरेट पवित्रता कॅरेट पवित्रता 24 100% 10 42% 22 18 91.8% 06 25% 14 75% 03 12.5% 12 58.5% 01 04% 50% 0.5 02% राजा व राणी घटक राजा राणी घटक राजा राणी संगणकाचा राजा सुपर कॉम्प्युटर मास्यांचा राजा शार्क फळांचा राजा आंबा मसाल्यांचा राजा काळी मिरी पक्ष्यांचा राजा मोर सिंह रसायनांचा राजा फळांची राणी काजू प्राण्यांचा राजा राजा व राणी राजा राणी घटक राजा राणी घटक संगणकाचा राजा सुपर कॉम्प्युटर मास्यांचा राजा शार्क फळांचा राजा आंबा मसाल्यांचा राजा काळी मिरी पक्ष्यांचा राजा मोर फळांची राणी काजू प्राण्यांचा राजा सिंह रसायनांचा राजा LICATION फक्त गरिबांसाठीच बरं का। 10 गरिबांचा टॅबलेट संगणक आकाश गरिबांचे अन्न बाजरी गरिबांची मध्यमवर्गीयांची कार नॅनो गरिबांचं बदाम भुईमुग गरिबांचे सागवान बांबू आय गरिबांची गाय शेळी भारतात भारतातील अणुऊर्जा प्रकल्प ठिकाण प्रकल्प राज्य अणुभट्ट्यांची संख्या क्षमता तारापूर महाराष्ट्र 4 1400 मेगावॅट काकरापारा गुजरात 2 440 मेगावॅट केगा कर्नाटक 3 660 मेगावॅट कल्पकम तामिळनाडू 2 440 मेगावॅट नरोरा उत्तर प्रदेश 2 440 मेगावॅट रावतभाटा राजस्थान 5 740 मेगावॅट एकूण क्षमता 4120 मेगावॉट विज्ञान व तंत्रज्ञान आणि संरक्षण वस्तुनिष्ठ प्रश्न भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध परराष्ट्र संबंध 62 MPSC कंबाइंड राज्यसेवा खात्यांतर्गत फौजदार लिपिक तलाठी पोलिसा भरती भूमी अभिलेख SSC रेल्वे आर्मी ई सरळ सेवा परीक्षांमध्ये भारताचे शेजारी देशांशी जगातील महत्त्वाच्या देशांशी असलेले संबंध सार्क नाम युनो परराष्ट्र धोरण अण्वस्त्र धोरण NPT CTBT संबंधित प्रश्न विचारले जातात। त्यामुळे या प्रकरणाची परीक्षाभिमुख व परिपूर्ण अशी रचना केली आहे। भारत पाकिस्तान संबंध
भारताची फाळणी होऊन 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान या राष्ट्राची निर्मिती झाली. 1930 च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात डॉक्टर महम्मद इक्बाल यांनी प्रथम स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली. पाकिस्तान या शब्दाचा वापर केम्ब्रिज विद्यापीठाचा विद्यार्थी रहमत अली चौधरी खान याने आपल्या नाऊ और नेवर या कादंबरीत प्रथम केला. पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. पाकिस्तान या शब्दाचा अर्थ पवित्र भूमी असा होतो. भारत व पाकिस्तान यांच्यातील सीमा सर रॅडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित केली गेली. पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिना. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान. हैदराबादचा निजाम आपले हैदराबाद संस्थान स्वतंत्र राखून होता. त्याच्या पाठिंब्याने कासिम रझवीने रझाकार ही संघटना स्थापन केली. भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केल्यामुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. हैदराबाद मुक्ती संग्राम दिन सप्टेंबर 17. हैदराबाद मुक्ती संग्रामातील महत्त्वाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, अनंत भालेराव, बाबासाहेब परांजपे, आशाताई वाघमारे, सुशीलाबाई दिवाण, करुणाबेन चौधरी, कावेरीबाई बोदनकर. जुनागड हे संस्थान गुजरातमध्ये होते. सध्या तो एक जिल्हा आहे. जुनागडचा नवाब जुनागडचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करू इच्छित होता, परंतु प्रजेचा त्याला विरोध होता. भारत सरकारने जुनागडमध्ये सार्वमत घेऊन प्रजेच्या इच्छेवरून जुनागडचे भारतात 20 फेब्रुवारी 1948 ला विलीनीकरण केले. काश्मीर हे संस्थान राजा हरिसिंग याने स्वतंत्र ठेवले होते, परंतु पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या स्वरूपात काश्मीरवर आक्रमण केले. यानंतर राजा हरिसिंगने भारताकडे लष्करी मदत मागितली. अधिक राजा हरिसिंग याने काश्मीरच्या भारतातील सामीलनाम्यावर 26 ऑक्टोबर 1947 सही केली. नंतर भारत सरकारने आपले सैन्य काश्मीरमध्ये पाठविले. हा प्रश्न भारत सरकारतर्फे युनोमध्ये उपस्थित केला गेला. युनोच्या सुरक्षा परिषदेने केलेल्या ठरावानुसार भारत व पाकिस्तान यांनी युद्धबंदी घोषित केली. 4 काश्मीरचा जो भाग पाकिस्तानकडे राहिला त्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. 4 काश्मीरच्या भारतातील भागाला आझाद काश्मीर म्हणतात. जम्मू काश्मीरला काही विचारवंत भारताचे डोके अशी उपमा देतात. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर K2 पाकव्याप्त भागात आहे. 1965 वा पाकिस्तानने भारताबरोबर काश्मीरवरून युद्ध सुरू केले. यात भारताने पाकिस्तानला हरविले. भारत व पाकिस्तान यांच्यातील 1965 ची युद्धबंदी रेषा 24 पॅरल लाईन. भारत व पाकिस्तान यांच्यात संबंध सुधारावेत म्हणून तत्कालीन रशियाने पुढाकार घेतला व 1966 मध्ये ताश्कंद येथे भारत-पाकिस्तान करार झाला. ताश्कंद कराराच्या वेळी भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान होते. याच दिवशी ताश्कंद येथे शास्त्रीजींचे निधन झाले. आजचा बांगलादेश हा 1971 पर्यंत पूर्व पाकिस्तान होता. आजचा पाकिस्तान हा पश्चिम पाकिस्तान म्हटला जाई. 1971 मध्ये दोन्ही पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू झाले. पश्चिम पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी पूर्व पाकिस्तानातील आजचा बांगलादेश जनतेवर अन्याय सुरू केला. पूर्व पाकिस्तानातील शेख मुजीबुर रहमान यांनी मुक्ती आघाडी स्थापन करून संघर्ष सुरू केला. पाकिस्तानने पुन्हा भारताबरोबर 1971 युद्ध सुरू केले. भारताला पूर्व पाकिस्तानातील निर्वासितांचा बोजा सहन करावा लागत होता. त्यामुळे भारताला या युद्धात उतावे लागले. पूर्व पाकिस्तानचाच पुढे बांगलादेश निर्माण झाला. 16 डिसेंबर 1971 ला भारताने या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळविला. 1972 भारत व पाकिस्तान यांच्यात सिमला करार झाला. तेव्हा भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी व पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जे.डी. भुट्टो होते. 1999 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कारगिलमध्ये घुसखोरी केली. यावर्षी भारत व पाकिस्तानमध्ये कारगिलवरून युद्ध झाले. यात पाकिस्तान हरले. 26 जुलै 1999 भारताने कारगिल युद्ध जिंकले.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद. पाकिस्तानची भारताशी असलेली सीमा 3323 किलोमीटर. पाकिस्तानमधील प्रमुख धर्म इस्लाम. पाकिस्तानची भारताबरोबरची युद्धे 1948, 1965, 1971, 1999. भारत व पाकिस्तान यांच्यातील करार ताशकंद करार 1966, सिमला करार -1972, लाहोर करार -1999, आग्रा शिखर परिषद 2001. भारत व पाकिस्तान यांच्यातील वादांचे मुद्दे काश्मीर प्रश्न, सियाचीन हिमनदीचा प्रश्न, सरक्रिक सीमारेषेचा प्रश्न, सीमापार दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी. पाकिस्तानचे चलन पाकिस्तानी रुपया. कुलभूषण जाधव या भारतीयास पाकिस्तानमध्ये 2017 मध्ये खोट्या हेरगिरीच्या आरोपासाठी फाशीची शिक्षा सुनावली. भारताने या शिक्षेविरुद्ध हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. हेग न्यायालयाने या शिक्षेस स्थगिती दिली. भारताची बाजू हेग येथे हरीश साळवे यांनी यशस्वीपणे मांडली. पाकिस्तानने आपले ग्वादर बंदर चीनला करारावर दिले आहे. दिवस. सहा 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ वाहनांवर आत्मघाती हल्ला केल्यामुळे 45 जवान शहीद झाले. यास प्रत्युत्तर म्हणून भारताने 26 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळावर ऑपरेशन बंदर ही हवाई सर्जिकल स्ट्राईक केली. याच दरम्यान पाकिस्तानी विमानांना भारतीय हद्दीतून पिटाळताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे MiG-21 विमान पाकिस्तानी हद्दीत पडले. त्यांना पाकने बंदी बनवले, परंतु नंतर 1 मार्च 2019 ला त्यांना वाघा सीमेवरून भारतात परत पाठविले. भारत-बांगलादेश संबंध.